अस्सलाम वालेकुम. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. इट्स रेशमाज ब्लॉग. तर कशी आहो सगळी तुम्ही लोका? उमेद आहे सगळीजण बेस असाल. आता आम्ही लोका गावातनं येले आमच्या खेडला, आमच्या घरा, माय होम स्वीट होम. तर आजच आयले हाव आम्ही आमच्या घरा. आता काय आहे, पुरो रमजान महिनो आम्ही खाल्ल्यो आणि इबादत. तर घराची थोडी घाण एक झाली आहे, कारण की माझा जी घर आहे ती आहे रोड साईडला आणि रोडाशी गाडो एक सरीको येतात जातात, मगून माझ्या घरातलं मोम धुरलं येतं. तर आता 2-4 दिवस घर बंद होता आणि अख्ख्या रमजानाची पण थोडी बहुत धुरलो वगैरे दिलो होतो. मगून आज आमच्या इथं साफ करायला माणूस येतोय. तर काय साफसफाई असली पाहिजे ना घराची. तर सुबह सफाई चालू आहे. आता आमच्या इथं एक माणूस येतं जो आमच्या गावात जो आहे तो आयलो आहे आणि त्यांनी आता सगळं साफसफाई केली नाही, भीती वगैरे पुसले हात आणि थोडासा काम बाकी आहे. तर माझं हजबंड करून घेत आहात का की त्याला जरा पण घाण जमत नाही. फॉरेनला गेलं राहत ना, तर तिकडे कसा त्या लोकांना जरा पण डस्ट बर्दाश्त होत नाही. मग नाईल्याच्या बाद ती लोक सगळी साफसफाई करत असतात. आमचे खास माणूस गंगाराम मामा. हाय बोला. हाय हाय बोला. हाय 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 एव्हरीबडी. तुम्ही बोला हाय एव्हरीबडी. हाय बोला. आमचं गंगाराम मामा हात घर साफ करता आहात. सगळा सफाई झाली आहे, झाडू बिरू माणूसांना झाली आहे. आता भीती पुसत आहात आणि आमचे हजबंडचा हात तर त्यावर सुपरवायझिंग करतात, कैसा साफ करायचा आहे कैसा नाही. तर मग काय जायला तुमच्या हिसाबाने घर साफ नाही एकदम व्यवस्थित गंगाराम मामाने केले. गंगाराम मामाला एकदा बोललो की ही करियाचं आहे, त्याला बोलियाचा गंगाराम मामाला की गंगाराम मामा ही करा खला. त्यांच्या पाठोपाठ रेहायचा नाही. पाठोपाठ रेल्यावर तर जास्तीच पुसत जातात. एक चीज पुसत बघा गंगाराम मामा इथं पुसून झाला ना, तुम्ही इथं 4 वखत पुसला, ठीक आहे. एकदा त्याला सांगले आणि गेले हो की तर फटाफट करतात. नाही मग तर त्यांच्या बाजूला उभं राहिले हो की तर कंटिन्यू बात करत असतील. मग ही काय जायला, मग ती काय जायला, मग ती काय जायला. मग ती अशी आमचा सफाई होत असतं महिन्यानी 2 पहिले गंगाराम मामाने झाडू मारले आणि मग पुसतात बेस. आता कसं आहे, आमचं घर जी आहे ती रोडच्या एकदम बाजूला लागलेला आहे ना, ती जरा जरूर डस्ट त्यासाठी मोब डस्ट येतं आमच्या इथं. ते तर महिनोभर समजा कसा ते करिया मिळला नाही रमजानातला आणि आता आम्ही गावातला गेले ईदला आणि ईदला गेले. त्याच्या बाद मग घर बंद होता, माणूस यायचा साफसफाई करायला, पण कसा डस्ट पुरी यांच्या ना आपला बसतं. तर ती आता आम्ही साफ करून घेतले हा. आणि आज आमच्या इथं माझ्या हजबंडचं म्हणजे माझं दिरूश येणार आहात, मोठ्या मतलब चाचाचं पोरग जिया येणार आहे, त्याची पण तयारी करायची आहे. तर मी थोडासा केला आहे आणि माझे हजबंड आता बाकी तर बनवणार आहात जेवण. तर ती पण मी तुम्हाला दाखवीन. हा चहा पण बनवत आहे. त्याला कमीत कमी पुढे आता आईला गंगाराम मामा 12 वाजता, पण कमीत कमी 4 वखत गंगाराम मामा चहा पियाला आणि 4 वडापाव खाल्ले ना सुबहपासून. 4 वडापाव आणि 4 वखत चहा पियाला आणि पाणी मी बघा 4-5 वखत त्याला पाणी दिलाय गंगाराम मामाला. नाही वडापाव वगैरे काही नाही खाल्ले ना, त्यांना खाया पिया नाही लागत. तर आईला की कामाला फक्त चाय पितात आणि दुसरा काही खात नाही, जेवत जेवत नाही. तर ठीक आहे, मग आम्ही थोड्या टायमाने आणि तो दरवाजा ह्यो दरवाजा. तर गाईज जियाला पण माणसं येणार आहात, त्याची पण तयारी करायची आहे आणि थोडी आमची सोसायटीची आज मीटिंग पण आहे. तर मी आज मग बिझी होणार आहे, मगून मी रात्रीचं जेवण आत्ताच करून घेत आहे. थोडासा जायला आहे प्रिपरेशन आणि थोडासा बाकी आहे. तर त्यांना रातचं जियाची दावत केली आहे माझ्या दिरालाच. तर मुंबईशी यायला त्यांची पण आज इंतेकाल झाली आहे आणि असं समजा मिलिया येईल, तर त्यांना पण आम्ही दावत दिले आहो. तर त्याची पण थोडीशी तयारी करायची आहे. आता मी थोडी चाय बनवत आहे, चाय पिता आणि मग मी मिळत आहे. गाईज बघा, ही माझा घर असा रोडाच्या समोर एकदम आहे. तर गाडी येतात जातात, मग
त्यासाठी आम्हाला महिन्यानी 2 महिन्यांनी घर साफ करावाच लागतं असा. चल तर गाईज बघा, आज माझा हस्बंड जेवण बनवत आहात आणि इथं बनवत आहात खिमो. चल हे बघा कांदो टाकायचो. पेका ओ पेका खिमो बनवत आहात. तर पहिले काय टाकले हो? गरम मसालो. पुरो आपलं गरम मसाला टाकायचो. दालचीन, इलायची, लवंग, काला मिरी, आणि हे कांदे किती घेतले ते हो? 4 कांदा 4 कांदे टाकून घेतले. चार सगळं कांदे टाकून टाकू टाकून नको, सगळं नको टाकू. 2 यासाठी कापलाय मला पाहिजे. चला आपला हे बघा, तो कांदो मस्तपैकी भुनियाचो, लाल लाल भडक करायचो. एकदम थोडी लाल लाल करतात. ना एकदम जर लाल लाल दिसलं पाहिजे म्हणजे भुनिया जास्त पाहिजे. फुल करा ना. नाही आम्ही गॅस आईस तर करत होता. फुल नाही जास्त का बस. यायचो कमीत कमी 10 ते 15 मिनटं. 15 मिनटं मस्तपैकी भुनालो पाहिजे इंशाल्लाह. तर गाईस 15 मिनटं भुनल्याच्या नंतर मी तुमशी मिळतो. चल इंशाल्लाह 1 चम्मच नमक टाकायचा. नमक टाकल्यावर लगेच कांदो भुनतो. चालू बघा गाईज, आता आपण टमाटो सोडायचो. कांदो 80% झालो आहे. 80 ते 75% इंशाल्लाह. ठीक आहे. आता टमाटो जरा एकदम रोज झालो भुनालो तर इंशाल्लाह आपण खिमो सोडायचो. कांदो ऐसो भुनियाचो मस्तपैकी कांदो टमाटो आणि मग ईरानी टाइप हाँ पराठे और पाव के साथ खाने का इंशाल्लाह. 1 घंटे में सब रेडी हो जाएगा. खिम्यातला जरा पण पाणी नाही पाहिजे. कमीत कमी 1 घंटा पहिले खिमो धुवून ठेवायचो. खिमो मटन चिकन तर त्याची मजा काही अलग आहे. आता हलक्या गॅसवर त्याला अर्धो घंटा होऊन द्यायचं. हलक्या गॅसवरती ना मीडियम ठेवा. हलक्या गॅसवरती medium. सतन शिजणारी येते यातलं सगळं. मग ती ठेवा ना. हलक्या मीडियम गॅसवर आता ठेवायचं अर्धा घंटा. बस हो ठीक आहे. मीडियम जाईल झालं. जरा होऊन द्या, पाणी सुटून द्या त्याचा. खिमो तिकं शिजतंय तेव्हा आम्ही जरा बाहेर येल्यावर रेस्ट करायला. कारण की किचनला मोप गरमी आहे. गरमीची हद पार झाली आहे. म्हणजे इतकी गरमी सुरू झाली आहे की विचारू नको. आता अजून मार्च महिना खपलोय, एप्रिल महिना सुरू झाले पण इतकी गरमी आहे की काय बघायचा. किचनला तर उभाच नाही राहू शकत. काय माहिती आता मे महिन्यापर्यंत किती गरमी वाढते आणि काय होते. माणसाला हैराण झाली आहे त्या गरमीने. काय करायचा, अल्लाची मसलियत आहे. बाकी काय बोलता हूँ गाइस, कैसे हो तुम लोग का सगळे जण. आता आमचं जेवण जायला की आमची जरा सोसायटीची मीटिंग आहे. ते मीटिंग अटेंड करू आणि त्याच्या बाद मग माझं दिरूश येणारात. मग जेवू बिऊ पुन्हा दाखवीन माझ्या दिराशीच मी लोक येते. जरा ह्यो शेड्यूल आमचं एकदम बिझी जाईल आहे. ताके सत्ताचा बी काही नसूच आम्ही मग बिझी जाईल आहोत. सरळपणे ब्लॉग वगैरे बनायला मिळत नाही. तर मी माफी चाहता आहे तुमच्या लोकांशी सगळ्यांशी. जसं टाईम मिळतं आहे तसं मी बनवत आहे आणि अपलोड करत आहे. आता थोडा मला काम आहे, ते काम मी आटपत आहे आणि मग परत तुमची मिळत आहे. तर बघा आमचं दिरूस आईला हात. हे आमचं दिरूस हात दुबईशी येईल. आज आमच्या वासण्यावर व्यस्त आहात. यांचं सख्या चाचाचं पोरगो. 2 नंबर 3 नंबर चाचाचं स्कूल बारके चाचा. हां
तर मजिद दादा तुम्ही काही बोला आमच्या ब्लॉगला. आता मी खाऊन खाऊन सांगू काय आहे आता कैसा जेवण झालं आहे ती सांगा. खाऊन टेस्ट करू अरे आमच्या इथे झालं आहे तुमच्या भावानीच बनवलं नाही खिमो आणि तुमच्या भाभीनीच बनवले ना कटलेट. पहिले कटलेट घ्यायचं स्टार्टर पहिले. ऐसा काय तुम्ही हॉटेलवाल्याने ऐसा कैसे केलं उलटा पलटा. घ्या घ्या देसा चला भाभी कटलेट. घ्या. आणि ही आमची मोठी भाभी आहात आसमा भाभी आणि हे मजिद दादा आणि ह त्यांचं पोरगो उबेदुल्ला आता 10वी झाली आहे. ठीक आहे आता आम्ही जेवता हा वाजलात मोग. आता जर टेस्ट करतील आणि मग आम्हाला सांगतील की जेवण कैसा झालं आहे. ओके माझ्या हिशोबात खूप बेस्ट आहे खाल्ले कधीन हो खिमो बेत जायलो आणि कटलेट कटलेट अजून खाल्ल्यावर नाही. कटलेट खाऊन चेक करून बघू. ते बारका पण प्लेट देसा या, ना तुम्ही पण या सगळंच सगळ्यांनी. त्यातलं काय खाता. बिस्मिल्लाह. हे बघा या हे झाला सगळ्यांनी या कटलेट चिकन कटलेट या चला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हे मी बनवला आहे आणि तुम्ही ब्लॉगला बनवला आहे बघले बेटा? हो की ह्यांनी खिमो बनवले ना. चला भाभी चला सुरू करू. ही बेबीची रोटी आहे ना. हा जा मग दादा बस. बेसून आहे, कटलेट रेश्मा काय बोलता. चला पैसा. तर आम्ही आता जेवता आणि मग बात करू आम्ही इन्शाअल्लाह. नको. आता बोला. हे आमच्या काकाचा पोरगा मिस्टर अजित दादा यांचा दुबईला असतात. शारजाला रियाला आणि तेराला दुबईला सगळ्यावर काम असतं यांचं. आत्ता त्यांची मम्मी जल्लाला प्यारी गेली त्याच्या पहिले आलं तिथं निघालं होतं. फ्लॅट लँड गेल्याबरोबर त्यांना माहिती पडली की आमची काकी सल्लाला प्यारी गेली. त्याच्यावर एक महिनाभर त्यांची सुट्टी आहे का इन्शाअल्लाह. मग दादा जेवण कैसा वाटला. माशाल्लाह बेस्ट आहे. बेस्ट लागला ना जेवले ना पोटभर. शुक्रिया. हे आमचे भाभी साथ यांच्या हाताचा हर एक चीज मोग बेसोना लागतं माशाअल्लाह. आमची मोग खिदमत केल्या त्यांनी. आम्ही जाता येता इतकी बेसोने रोटे उठतात कागदासारखे हो. बारके चावलाचे बारके बोला गव्हाचे बोला बाजरीची बोला. आणि बाजऱ्याचे बोला आणि जेवण मला तर वाटत नाही की खानदानला ऐसा कोण जेवण बनवू शकत आणि इतकी पुऱ्या खानदानला आमच्या कोण मेहनत करू शकत. माशाअल्लाह. त्याला मी मग दुआ करता हूं. दादा माझ्या ब्लॉगला जरा काही बोला लोकांना. लोकं लाईक करा, शेअर करा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आणि तुमची एक आजीजी आहे सगळ्यांशी की आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा प्लीज. एक तुमची तहे दिलशी रिक्वेस्ट आहे. ठीक आहे गाईज आता मी इकडंच आपलं ब्लॉग एंड करता इन्शाअल्लाह. तर सगळ्यांनी आपलं ख्याल ठेवा आणि माझ्या व्हिडिओला बघा. सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब. ओके अल्लाह हाफिज बाय बाय.